श्री क्षेत्र महात्म्यामध्ये आपण बघत आहोत श्री गाणगापूर क्षेत्र महात्म्य। यात भाग 1, भाग 2, भाग 3 हे सर्व भाग नक्की ऐका। आणि आता बघूया या भागात श्रीपाद श्री वल्लभांची आरती। श्रीपाद श्री वल्लभ येती वर भगवान गुरुमूर्ती नाना नर सुरगण संस्तुत करुणा मूर्ते तय मूर्ते नित्यानंद समाधी समाहित मानस परिपूर्ते मनी जन मानस हंस परत्पर जय जय गुरुमूर्ते स्वर्ग स्थितिलय कारण शंकर परिपूर्ण स्फूर्ते चरणयुगे भूसर गण पालक दारित आवर्ते दुरित विनायक कृष्णा तटमठ विरहन परिपूर्ते कल्पतरू औदुंबर छाये निविष्टते मामती कृपन मनाथ जीवन भुवन व्यार्तते करुणाकर मामुद्धर पतित गुरु माया गर्ते सद्गुरु त्वंपद शेखर तीर्थ सद्गुरु त्वंपद व्यावर्ते भारतीनाथ येती प्रतिपालय भव भय पाशार्ते। आता बघूया श्री नृसिंह सरस्वतींची आरती। कृष्ण पंचगंगा संगम निजस्थान चरित्र दावनी केले गाणगापुरी गमन तेथे भक्त श्रेष्ठ ती विक्रम यती जान विश्वरूपे तया दिदले दर्शन जय देव जय सद्गुरु दत्ता नृसिंह सरस्वती जय विश्वभरिता वंद्यासाठी वर्षपुत्र निधान मृत ब्राह्मण उठविला तीर्थ शिंपून वांस महिषी काढवी दुग्ध दोहून अंत्यज मुखे वंदुनी निगमागम पूर्ण जय देव जय दत्ता नृसिंह सरस्वती जय विश्वंभरिता। शुष्क काष्टी पल्लव लावणी लवला ही पुष्टी ब्राह्मण केला शुद्ध निजदेही अभिनव महिमा वर्णू मी काही म्लेच्छ राजा येऊनी वंदी श्रीपाई जय देव जय सद्गुरु दत्ता नृसिंह सरस्वती जय विश्वंभरिता। दीपावलीच्या दिवशी भक्त येऊनी 8ही जण ठेविती मस्तकी श्रीचरणी 8ही ग्रामी भिक्षा केली दिनी निशिम मात्र तंतुक केला शिवस्थानी जय देव जय सद्गुरु दत्ता नृसिंह सरस्वती जय विश्वंभरिता। ऐसे चरित्र दावुनी जडमुड उद्धरिले भक्त वत्सल ऐसे ब्रीत मिरविले अकात महिमा म्हणूनी वेदश्रुती बोले गंगाधर तनय संदावंदी पावले जय देव जय सद्गुरु दत्ता नृसिंह सरस्वती जय विश्वंभरिता। आता बघूया श्री दत्तांची आरती। त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाना त्रिगुण अवतार त्रैलोक्य राणा नेती शब्द नय अनुमाना सुरवर मुनिजन योगी समाधी दहना जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता आरती ओवाळीता हरळी भय चिंता जय देव सभाग्य अभ्यंतरी तू एक दत्त अभाग्यासी कैसी कळेल ही मात पराही परतले तेथे कैसा हेत जन्म मरणाचा पुरलासे अंत जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता आरती ओवाळीता हरळी भवचिंता जय देव दत्त येऊनिया उभा ठाकला सद्भावी साष्टांगे प्रणिपात केला प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिदला जन्म मरणाचा फेरा चुकविला जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता आरती ओवाळीता हरडी भय चिंता जय देव दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन मी तूपणाची झाले बोळवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता आरती ओवाळीता हरली भव चिंता जय देव श्री दत्तांची काकड आरती। पूर्णानंते काकडारती ओवाळू आता स्वामी ओवाळू आता सकल सुरवर मुनिजन सेविती त्रैलोक्यानाथा पतित पावन देवा दयाघन औदुंबरवासी देवा औदुंबरवासी नरहरी नाम निरंतर सुरमणी करती ध्यानाशी कल्पतरु दिगंबर मूर्ती दत्तत्रय स्वामी देवा दत्तत्रय स्वामी पूजन तीन त्रिकाळी नित्य नियमन होई भीमा अमर्ज संगमी राहे आदिनाथ योगी देवा आदिनाथ योगी रामदास ओवाळे आरती गुरुपादुका लागी पूर्णानंदे ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या स्थळी हे निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त। अशा प्रकारे श्री क्षेत्र महात्म्यामध्ये आपण संपूर्ण गाणगापूर माहिती बघितलेली आहे। गाणगापूरच्या निर्गुण पादुका महात्म्य असतील गाणगापूरमधील क्षेत्र जी काही प्रमुख ठिकाणे असतील ती भस्म महिमा भस्माचा डोंगर संगमेश्वर मंदिर अशा प्रकारे गाणगापूरमधील सर्व स्थाने संगम आणि तेथील स्थान महात्म्य जे काही आहे ते भस्म महिमा म्हणजे तेथील भस्माचा जो काही डोंगर आहे तेथील भस्म महिमा संगमेश्वर मंदिर असेल औदुंबर वृक्ष असेल
विश्रांती कट्टा असेल, माधुकरी महात्म्य असेल, निर्गुण पादुका महात्म्य असेल आणि श्री क्षेत्र गाणगापूर येथील प्रमुख ठिकाणे काय काय असतं तिथं सर्व आपण बघितलेले आहे। तसंच माहितीपत्र आहे, तिथे जे काही माहितीपत्र लिहिलेलं आहे ते पण आपण इथे बघितलेले आहे। अष्टतीर्थांची माहिती बघितलेली, षटकुल तीर्थ तिथलं काही महात्म्य आहे ते बघितलं, नरसिंह तीर्थ, भागीरथी तीर्थ, पापनाशी तीर्थ, कोटी तीर्थ, रुद्रपाद तीर्थ, चक्र तीर्थ, मन्मथ तीर्थ असे सर्व जे तीर्थ आहे अष्टतीर्थांची माहिती आपण बघितलेली आहे। त्याचप्रमाणे श्री क्षेत्र गाणगापूर येथे चालणारे नित्यक्रम जे काही 3 वेळेस जे काही नित्यक्रम चालतात ते बघितलं आणि संपूर्ण वार्षिक उत्सव सुद्धा आपण गाणगापूर मधील बघितलेला आहे। त्याचप्रमाणे रात्री पालखी बसल्यानंतर म्हणावेचे भजन जे काही करुणा त्रिपदी आहे त्यातले पद पहिले, पद दुसरे, पद तिसरे, पद चौथे हे आपण अशा गाऊन सुद्धा आपण बघितलेले आहे। त्यानंतर विडा, शेजारती, विज्ञापन, करुणाष्टक, शेजारती, अपराध क्षमा प्रार्थना, गणपतीची आरती, श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची आरती म्हणजेच कांडी हे सुद्धा बघितले आहे आणि श्री गुरुदत्त राजमूर्ती आरती सुद्धा बघितली आहे। श्रीपाद श्री वल्लभांची आरती बघितली, श्री नृसिंह सरस्वतींची आरती बघितली आणि श्री दत्तांची आरती आणि श्री दत्तांची काकड आरती हे सर्व बघितलेलं आहे। अशा प्रकारे गाणगापूरचा महिमा अतिशय आहे। भाविक भक्तांनो, जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। माहिती आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त भाविक भक्तांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि कमेंट तर नक्कीच करा। काय होतं, गाणगापूरचं महात्म्य इतकं आहे तुम्हाला कुठलाही त्रास असू द्या, मानसिक असू द्या, शारीरिक त्रास असू द्या, तो त्रास दत्तगुरु हा काढून टाकणारच। बघा, अक्षरशः लोक तिथे जातात, लोकांना डोकेदुखी असते, कोणाला पोटदुखीचा त्रास असतो, लोक तिथे जातात, त्यांच्यातली भूत बाहेर निघतात आणि ते जे काही भूत जे काही आत्मे असतात त्यांना मुक्तता देण्याचं कार्य फक्त आणि फक्त गाणगापूर येथेच होतं। ते साक्षात दत्तगुरु करत असतात। हे कार्य तुम्हाला जर डोळ्यांनी बघायचं असेल तर तुम्ही गाणगापूरला अवश्य एकदा भेट द्या आणि तिथं संगमावर गुरुचरित्र पारायण अवश्य करा। एकदा तरी आयुष्यात गुरुचरित्र पारायण संगमावर नक्की करा। गाणगापूरला तिथं बसून तुम्हाला खूप छान अनुभव येतील। तुमचा जो काही त्रास असेल, शारीरिक असो, मानसिक असो किंवा आर्थिक असो, कुठल्याही प्रकारचा त्रास, गाणगापूरला एकदा जाऊन या। तुमचा त्रास समूळ हा नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही। तुमचे काही दुःख असतील जीवनातील, दुःख, दारिद्र्य, अडचणी या नक्कीच दूर होतील। अशा प्रकारे आपण श्री क्षेत्र गाणगापूर महात्म्य माहिती बघितलेली आहे। दत्तगुरूंचा महिमा खूप आहे। तुम्ही एकदा जाऊन या, नक्की जर गेलेलं नसेल तर नक्की जाऊन या आणि प्रचिती घ्या। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। झालेली सेवा स्वामींच्या चरणी समर्पित करते आणि इथे सेवेला पूर्णविराम देते। धन्यवाद। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ।